तिकडे दादरमध्ये इमारतीच्या सज्जावर चढलेल्या व्यक्तीला अखेर खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। 2 तासांहून अधिक काळ हे सगळं नाट्य रंगलेलं होतं। इमारतीच्या या सज्जांवरून त्या सज्जावर हा इसम उड्या मारत होता। अखेर 3ऱ्या मजल्याच्या सज्जावर त्याला पकडण्यात यश मिळालेलं आहे। अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्याला वाचवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न केले होते। सज्जावर उड्या मारणारी ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आहे। या घटनास्थळावरून आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, या व्यक्तीला तर पकडलेलं आहे, पण मात्र या व्यक्तीने हा सगळा प्रकार का केला, हे नाट्य एवढं का रंगवलं, काय माहिती या संदर्भात? अद्याप या सगळ्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली नाही। पहिलं तर काम होतं फायर ब्रिगेडचं, त्यासोबतच पोलिसांचं, की त्याला ताब्यात घेणं किंवा त्याला पकडणं, आणि त्याला पकडण्यात तासाभरानंतर यश आलेलं आहे। फायर ब्रिगेडचे जवान बघतोय आपण, त्याशिवाय ट्रॅफिक पोलीस बघतोय, महाराष्ट्र इतर जे पोलीस होते ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण विचारूया नेमकं काय कारण होतं की तो काही काय अजून समजलेलं नाहीये। तो काय बोलत नाही, त्याची भाषाही समजत नाही कोणाला काय आहे ती। त्याला थोडंसं वेगळ्या भाषेत घेऊन त्याला सिक्युअर करून आता पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तो कुठला आहे, नाव गाव काही सांगायला तो तयार नाहीये, पण तो मेंटली डिस्टर्ब आहे। मनोरुग्ण आहे असं? हा, मनोरुग्ण आहे, पण कसं तो धाकट एकदम। मला अग्निशामक त्याच्याजवळ पाठवणं फार धोकादायक होतं, म्हणून त्याला सिक्युअर करणं गरजेचं होतं। कारण त्याने जर धक्का दिला असता तर माझा अग्निशामक खाली पडू शकत होता, कारण खाली पूर्ण ग्रिल आणि ते ॲरो लावलेले आहेत आणि फार धोकादायक होतं दोन्ही बाजूनी। म्हणून सिच्युएशन त्याला शांत करून त्याला बाहेर काढणं फार गरजेचं होतं। त्यामुळे तासाभरानंतर फायर ब्रिगेडने जशी माहिती दिली की नक्कीच हे बचाव कार्य आता थांबलेलं आहे। वेदांत, तू आपल्या सोबत राहाच, आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।